गुड इव्हनिंग फ्रेंड्स, मी तुमचा होस्ट आणि दोस्त तुमचं स्वागत करतो आज काय खासच्या नवीन एपिसोडमध्ये। आजच्या एपिसोडमध्ये आपण बनवणार आहोत लेमन चिली मॉकटेल। काय काय घ्यायचंय सर्वात अगोदर आपण साहित्याची माहिती करून घेऊया। थोडी पुदिन्याची पानं, एक मिरची, लिंबू, मिंटसाठी तुम्ही पोलोची टॅबलेट वापरू शकता। या सर्व गोष्टी सुरुवातीला आपण आता कृतीची सुरुवात करूया। पोलोच्या गोळ्या मी या ग्लासमध्ये टाकून घेतल्यात। मडलरने त्यात सुरू करूया। मडलर नसेल तर तुम्ही लाटणं घेऊ शकता, तर आम्ही लाटणंच वापरलंय। तर याचा नीट सुरू करून घ्या। ऑलमोस्ट सुरू झालेला आहे। तर पोलोच्या गोळ्या आपण पूड बनवून घेतली, पावडर बनवली। तुम्ही बघू शकता एकदम पावडर झालेली आहे। आता एक ग्लास घ्या। त्या ग्लास मध्ये मी जे तुम्हाला साहित्य सांगितलंय, म्हणजे ते इन्ग्रेडियंट सांगितलंय, आपण एक मिरची तुम्हाला ग्लास मध्ये टाकायची आहे। लिंबूचा एक तुकडा टाकायचा आहे। थोडासा पुदिना पण तुम्हाला ग्लास मध्ये टाकायचा आहे। त्यानंतर तुम्ही जी पावडर करून घेतली आहे पोलोच्या टॅबलेटची, पोलोच्या गोळ्यांची सॉरी, ही 2 चमचे पावडर अंदाजे तुम्हाला याच्यामध्ये टाकायची आहे। चमचा तुम्ही नाही अंदाजे, सुरीने अंदाजे टाकून 2 टीस्पून आपण घेतले पोलोची पावडर। आणि आता मडलरने मडलिंग करायचे, लाटणं घेऊन। तर आपलं मेन इन्ग्रेडियंट चिली आहे। चिलीची चव याच्यात येणार आहे, मस्त अशी टेस्ट। तर आपण मडल करून घेऊया हे। हा, आता काय करायचंय? आता ग्लास मध्ये तुम्ही मडल केलेला आहे, ते सगळा मिक्सर जे आहे ते एका ग्लास मध्ये काढून घ्या। सब्जा भिजवून घेतलेला, सब्जा तुम्ही 1 स्पून टाकू शकता याच्यामध्ये। टाक। आता आपण सब्जा टाकून घेतला। आता काय करायचंय? आता स्प्राइट तुम्हाला सांगितलं थोडंसं। जर तुमच्याकडे सोडा असेल तर तुम्ही सोडा पण टाकू शकता, बरोबर ना? सोडा टाकला तर तुम्ही साखर टाकायला लागेल। पण स्प्राइटचा यूज करताय तुम्ही, शुगर ऍड करायची गरज नाही, कारण स्प्राइट मध्ये ऑलरेडी शुगर असते। जेव्हा तुम्ही टाकाल स्प्राइट जेव्हा ग्लासामध्ये, तर जास्त वरून टाकू नका, ग्लासला चिकटूनच टाकायचं। कारण आहे की फेस येऊ शकतो। तर आपलं हे लेमन मॉकटेल, लेमन चिली मॉकटेल तयार झालेलं आहे। आणि पूर्ण आपण हे मिक्स करून घेऊया आणि हे छान असं हे मॉकटेल एन्जॉय करूया। एकदम सुंदर, खूप सुंदर फील होते। तुम्ही पण असं मॉकटेल घरी बनवा आणि समर मध्ये एन्जॉय करा। थँक्यू, बाय।